नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आज आपण अशा एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। त्याचा थेट संबंध तुमच्या घर, शिक्षण, व्यवसाय आणि रोजच्या गरजांशी आहे। तो म्हणजे पंचायत समितीच्या माध्यमातून मिळणाऱ्या विविध योजना। तर काय आहेत या योजना? तर मोफत लॅपटॉप आहे, शिलाई मशीन आहे, घरकुलांसाठी काही आर्थिक मदत मिळते, स्कूटर, झेरॉक्स मशीन, तसेच इतर काही व्यवसायांसाठी उपकरणे दिली जातात। पण या सगळ्यांमागे काय आहे? या योजना कोणत्या आहेत? खरंच आहेत का? आणि अर्ज कसा करायचा? ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमार्फत देणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हां, जर तुम्ही मराठी अवनी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, पंचायत समिती म्हणजे काय? तर पंचायत समिती ही तालुकास्तरीय सरकारी यंत्रणा आहे। जिल्हा परिषद अंतर्गत कार्य करते आणि ग्रामीण भागात शिक्षण, महिला विकास, ग्राम विकास, आरोग्य, कृषी, सामाजिक न्याय यासारख्या विभागातून योजना राबवते। तर आता सध्या मिळणाऱ्या प्रमुख योजना कोणत्या आहेत? तर घरकुल योजना आहेत किंवा विद्यार्थ्यांसाठी काही योजना आहेत, त्याच्यानंतर महिलांसाठी आहेत, युवकांसाठी आहेत, शेतकऱ्यांसाठी आहेत। तर आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। तर पहिली योजना आहे महात्मा फुले घरकुल योजना। यामध्ये गरीब आणि घर नसलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाते। दुसरी आहे शासकीय शालार्थ योजना, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आहे। त्याच्यामध्ये स्कॉलरशिप, लॅपटॉप, सायकल किंवा युनिफॉर्म यासारखे उपकरणे दिले जातात। त्याच्यानंतर महिलांसाठी आहे महिला आर्थिक सक्षमीकरण योजना। त्याच्यामध्ये महिलांना शिलाई मशीन, झेरॉक्स मशीन किंवा घर बसल्या कामासाठी मदत दिली जाते। त्याच्यानंतर चौथी आहे युवकांसाठी आहे युवा रोजगार योजना। त्याच्यामध्ये स्कूटर, टेम्पो, वेल्डिंग मशीन, किराणा दुकानासाठी अर्ज व अनुदान। त्याच्यानंतर मशीन युवा स्वावलंबन योजना अंतर्गत ह्या युवकांसाठी आहेत। त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी आहेत कृषी सहाय्यकता योजना। त्याच्यामध्ये ट्रॅक्टर, कृषी साधन, सौर पंप, शेततळे, बी बियाणे वाटप यासारखे केले जातात। त्याच्यानंतर मिरची कांदा योजना आहे, हंगामानुसार पिकाला अनुदान दिलं जातं। सातवा आहे SC, ST, OBC घटकाकरिता विशेष योजना आहेत। त्याच्यामध्ये उच्च शिक्षणासाठी मदत केली जाते, व्यवसायासाठी कर्ज सवलती आहेत आणि वसतिगृह सुविधासुद्धा आहेत। ह्या योजना आहेत। त्याच्यानंतर अर्ज करायचं झालं तर अर्ज करताना ही संबंधित योजना लागू करणाऱ्या विभागाशी संपर्क करा। उदाहरणार्थ जर कृषी विभाग असेल किंवा बालविकास असेल, ग्रामसेवक असेल, त्याच्यानंतर ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्याकडे माहिती विचारायची आहे। त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती कार्यालयात जाऊन तुम्हाला फॉर्म घ्यायचा आहे आणि आवश्यक ती कागदपत्रे द्यायची आहेत। काही अशा योजना आहेत त्या ऑनलाईनसुद्धा आहेत, तुम्ही ऑनलाईनसुद्धा फॉर्म भरू शकता। तुम्ही सरकारी पोर्टल्सवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता। आता पण महत्त्वाचं म्हणजे सावधगिरीसुद्धा बाळगायची आहे। तर काय आहे? तर फेक व्हिडिओ आहेत, बनावट वेबसाईट आणि दलालापासून सावध राहायचं आहे। त्याच्यानंतर कुठल्याही योजनेत अर्ज करताना जर पैसे मागणाऱ्यापासून दूर राहा। सर्व काही माहिती केवळ सरकारी कार्यालय आणि अधिकृत वेब पोर्टलवरूनच घ्या। मित्रांनो, अशा अनेक योजना आपल्या आजूबाजूला सुरू आहेत, पण माहितीच्या अभावामुळे आपण त्याचा लाभ घेत नाहीत। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी अवनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।